गजर बापुर गजर नाम घोष. अब कीर्तन केन कच भजन केन कच. कीर्तन म्हणजे नाम घोष आणि नामस्मरण. जत बापूर कर्मभूमी जन्मभूमी कत गोंदेगाव कर्मभूमी शिवचरण बापूर. तो आता गजर बापूर गजर येन जाऊ तर मन धनिती. बोलो सेवालाल महाराज की जय. गुरु ईश्वर सिंह भगवान की जय. संत शिवचरण महाराज की जय. करताणी संतेर नामे वाणी म शक्तीचं करताणी आज हमार गंगा भागीरथी गंगूबाई हेमला चव्हाण हेमला नाईक चव्हाण इंदुराजेर तिरवीर निमित्त सारी गामी गामी जमी हरिभक्त पारायण भजनी मंडळ सारी सकाशण इष्टमित्र गणगोत शिवनापण आज ये चव्हाण परिवार दुखी में आपण शामिल वेगे करताना ओंदूर 8 बेटा आणि 1 बेटी असं ही चव्हाण परिवारचं करताना सज्जनो संत शिवचरण बापूगच मरे वाळव जन्मलेव जन्मे वाळव मर जावं अनिर्वारे ये नक्कीव पाव जन्म मरण नित्य जन्मा पाठी मरण मरणा पाठी जन्म जन्म दुःख जरा दुःख जया दुःख पुनः पुनः अंतकाल महादुःख तस्मात् जागृतई जागृतई यह संसारे खलु दुस्तारे कृपया पाही पाहे मुरारे. करताणी सज्जनो मग क्या शेवटेर घडीम जर संतेर नामागो बापूर जरी नामागो तो ना और मोक्ष गतीवर प्राप्त होच. गीतामकच अंतकालेच मामेव स्मरण मुक्ता कलेवरम. म्हणजे अंतकाळी देह त्याग तू बापूर जरी नाम मुंडे मागवतो पण मोक्ष गती प्राप्त जाओस. मोक्ष आम्हा घरी कामारी ते जासी होय सांगू आयसी तुका म्हणे. करताना बापूजी पेली विनंती तोणा गजानंद हरी पेली विनंती तोणा पुराने विनंती आजूबाजूची देवी देवता विनंती ध्यान लगावा विनंती गुरु ईश्वर सिंह करुणा कर विनंती सद्गुरु ईश्वर सिंह बापू सोहमगडे कोळामा. पहिली विनंती म्हणजे गणपती गणेश गजानन पहिली विनंती प्रथम नमन करंतळेंसर नमिला गणपती माऊली सारजा आता गुरु राजा दंडवत. तो गणपतीने पहिले वंदन करण बापू सोहमगडे खोळामाई अपने समाजे करता. बापूजी अन्न जलसम धारण ही तिथी द्वादशी जान सोहम मंत्र संमंत्र नाही देवन मात समान. आज एकादशी आणि एकादशी पर्व काळे मग याडीर आजेर म्हणजे तिरवी एकादशी पर्व काळे मग 15 दिन एकादशी रो पर्व काढरस धन्य व्रत काळ ही एकादशी पूजा उपवास जागरणी काय 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 करस एकादशी निमित्त करस आणि फराळारो किलो भरो खावस. एकादशी महत्व पण एकादशी रो महत्व आपल्या कळे बापूजी कहत नाही सोमवार करो एकादशी आणि घर भेटूया जावस काशीर. मातृ पितृ देव रे हमारे मातृ पितृ देव रे हमारे
मातृ पितृदेव हमारे लागच प्यारे प्यारे र गोस्वामी तुलसीदासजी रामायणमकच देहिक देविक भौतिक तापा रामराज काही को व्यापा सब नर करही परस्पर प्रीती चलेही स्वधर्म निरत श्रुती नीती चारिव चरण धर्म जग माही पुरी रहा सपने हो आग नाही रामराज्यम कस वेळे पाणी पडतो तो कस मे नामच पाणी पडगो करताना जून मी नाम तावडो पडरो सुखो सारी सुखोच दारोस म्हणजे झाले रामराज्य काय उन्या मासी धरणी धरी पिक गाई ओळील्या मैसी स्वप्नेही दुःख कोणी ना देखे डोळा नामयाचा गजरे भये सुटले कळी काळा तुकाराम महाराज कस रामराज्यम कस वेळे पाणी पडकस वेळे गावडी भेशी भरपूर दूध दकस आपकली गावडी दूध कोण भरपूर देरी भेशी दूध कोण देरी पाणी बरोबर पडरो कोणी कारण कलियुगेवर पापच ओ टाइम सतयुगे मा त्रेता द्वापर आणि कलियुग सतयुगे लोक एकमेक प्रेम कर 1% हा धर्म कोणी येतो आपको योगच सारी हा धर्म धर्म न दुसरा सत्य समाना अगम निगम पुराण बखाना तस गोस्वामी तुलसीदास रामायणम कच बाडे खल बहु चोर जुवारा जलंपट प्रधन प्रदारा मानहु नाही मातु पितु देवा साधुन सन करवावी सेवा जिनके हे आचरण भवानी तिने चर जाने हो सब प्राणी बाडे खल म्हणजे दृष्ट एखादी मग दृष्ट म्हणजे खळपणा दृष्टपणा जाय करता संतेकन जाऊ लागे बापूकण संत केरे एक ना आपण करे एक बापू केरो एक आणि आपण करे एक शास्त्रांनी संतांनी जे कर्म करू नका सांगितले ते कर्म करणे म्हणजे निषिद्ध कर्म धृतांच्या मासम मदिरांच्या वेशा मृगयार्थ चोरे परदार सेवा यतानी सप्त व्यसनानी लोके घोरांती घोर नरक नयंती अब एखादी गाम तांडेमय पतार डाव चालस चालेल काही चालस मारुतीर पारे पतारा म्हणू शिकार करणू चोरी करणू परदारागमन करणू आणि परनिंदा करणू म्हणजे संतेर निंदा करणू हे म्हणजे महाघोर पापच हरिहर निंदा सुनही जे काना पाप ही गोघात समाना करताना बापूजी केरेत अंबरूत आपळो पराई कोळे माहिरो कोळ खराई नवसती दिठा रे न्यारे लागत न्यारे न्यारे पितृ देव रे हमारे लागत न्यारे न्यारे संत छमन प्यारो भारी संत छमन प्यारो भारी कोटी तीर्थ चरणे मसारी किस विध बड़ाई मारू मारी संत छऊ मारे ती भारी हो कारण करू मा पूजा ओरी सामळवू मा वाते संत मारो मछूनी ओरा अधिकार पड़ो याडी काही करज नानक्याला ती मोठो करज याडीन बेटा शत्रू बापाशी वैर्यासारखा वागतो प्रसंगी ऋणी बाप त्या सांभाळतो बाप काही करच बेटावर संसार उभो करच ऊस बेटा वाह्या जर येगो तू घरे बाहेर पड जाओस घरे बाहेर पडे बादे मु येडी बापेर भूल जाओस येडी बापेर उपकार भूल जाओस कलियुगम येडी बाप प्यारे कोण लागरे काटरेस येडी बाप काटरेस करताना संत केरेच देव मानो रे माता पिताना पानाईरो केरो शिवचरण शास्त्र पुराण केरेचा कार्य लागत प्यारे प्यारे देव रे हमारे लागत प्यारे प्यारे
देखो आपण दररोज खारे पिरे हाय म्हणजे काय गो नित्यक्रम गो संध्या स्नान जप होम स्वाध्याय देवतार्थ ईश्वर देवा तेच सत्यकर्मानी दिने दिने दररोज जे कर्म करायचं नित्यक्रम निमित्तिक्रम एके वर्ष मग याडी आपण वर्ष श्राद्ध म्हणजे पुण्यतिथी पुरुषाशी प्रभ काळ जलमात जोडे एक वेळ मात्या पित्याचा अंतकाळ धर्माची वेळ अति पवित्र याडी बापेर तिरवी कळू गंगा पूजन कळू पुण्यतिथी कोणी बेटी बेटर कामचं जोपर्यंत आपण वर प्रॉपर्टी संपत्ती जायदाद खावचं तोपर्यंत बेटी बेटर कामचं वर पुण्यतिथी कळू तेरवी कळू आणि गंगा पूजन कळू हे कर्तव्यचं करताना बापूजी केरेचं हा तांडेर राजू नायक वन सामती 101 रुपया बापूर भजण्यामध्ये माई मत शेवटे करताना सुख कथमुळे सुख संतेर चरणेकनमुळे इतर ठिकाणी आपण सुखच छेनी देखो 4 आडजणा रच दुसरे दुक्कळी आडजणा कोण कोण रचो राजा वेश्या यमो अग्नि तस्करो बालयाचक परदुःख न जानंती अष्टमो ग्रामकंटक राजान दुसरे दुक्कळी कारण वरकन अधिकार जाऊस वेश्यान बी कळीन अग्निदेवेन बी कळीन अग्निदेवेन काही कळच अग्निदेवेन काही कळच फक्त ना आपण अग्नि डागदाचा अत्यंत संस्कार ले जाणं आपण शमशान भूमीला जावसा पण बाळेरोज अग्निदेव ना फक्त भस्म करेरो कळस अग्निदेव यम यमेन काही कळच काय गो केरो हाँ कहीं छेचा शांत बेसो शांत बेसो गर्दो मत करो गर्दो करो मत यमेन दुसरे कळच काही कळी नाही फक्त ले जायरो कळच राजा वेशा यमो अग्नि अग्निदेव तस्कर म्हणजे काही चोर चोरेन फक्त चोरी करेल कळच चोर गावगुंड एखादी भिकारी भिकारीन फक्त भीक मागेल कळच गावगुंड भिकारी आणि बालक छोटोसो छोरारच बारक्यासो आपण घरे बाळारच बारक्या छोरा काही करच पण दुसरे दुःखळच काही कळी नाही कारण अज्ञान पावरच अज्ञान पळे कारण दुसरे रो दुःख कळी नाही दुःख शोकांच्या गाई मारली याची सेची नाही हे सांगावं या कारण काही जे ग्रासीले माया ज्यावेळेस आपण कर्म करायचा कर्म करे पाद्यम मग एखादी पापवस पापेर पाद्यम वासना निर्माण होत जन्म घेणे लागे वासनेच्या संगी त्याची झाली अंगे हरिरूप करताना कर्माचे कर्मगती तू लको जती काही भोग भोगायवर सेवा वाया कळसूत्रेली दोरी तारे हातेम जो नाच नचायवर सोहम गडेवाळा गोविंद के गुण गाऊ रे म्हणा हरी गोविंद 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 हरि भज गोविंद गोविंद सुख सभी मिला जाए रे मना हरि भज गोविंद गोविंद दुख सभी कट जाए रे मना हरि भज गोविंद गोविंद बापूजी के दुःख सभी कट जाय रे मन हरी भजने मग आयोर दुःख करा कटे आपण काय करायचं सुखेम भगवान आपण दुखेम भगवान ध्यान करायचं दुखेम बापून ध्यान करायचं सुखेम ध्यान करायचं काय करा आणि करताना दुःख में सुमिरण सब करे सुख में करे ना कोई जो सुख में सुमिरण करे तो दुःख काय को होय करताना बापूजी के दुःख सभी कट जाय रे मन हरी भज गोविंद गोविंद भस भी मिला जाए रे मना हरि भज गोविंद गोविंद
देवेन बोल रे आपण 4 वातीत एक मग काय जेवणी रूम मध्ये जाऊस जेवणी मै देवेन आपण बोल जावचा देवेन देव मानानी बापून बापू मानानी जेवणी रूमत दर्वे म्हणजे पिसा जर आहो की देवेन आपण बोल जावचं जेवणी रूमत दर्वे मत अधिकार मत आणि विद्या म्हणजे ज्ञान जर आहो की देवेन आपण बोल जावचा 4 वाती ती देवेन बोल रेचा करताना बापूजी केलेत लाभ सबी मिल जाए रे मना हरी भाजा गोविंदा मत रे गोरो अधोगति ती मरो मत रे गोरो अधोगति ती मरो चुकाओ 84 रो फेरो मिट जाए तुम्हारो 84 रो फेरो भक्ति प्रभुरी कर भक्ति हरी कर बापूजी गेले मत रे गोरो अधोगती ती मरो चुकाव 84 रो फेरो मागुता हाची जन्म पावसी भोगिले सुख दुःख जानसी हेतो न घडरे सायासी कार्यांध होसी जाणूनिया कांदळो योरुचकरण बापूजी केले आकी पर्या धुंदी फरगी ओळख छेनी केरीर लबाड दुनिया बालट वेगी सकली रो पोरोर अनेक प्रमाण बापूजी जसो बापूजी तुकोबरायर गातान लागन बापूर भजनच वेद मंत्रच करतानी बापूजी केले तीर्थ सभी चले आए रे मना हरि भजा गोविंदा गोविंदा जादू टोना भग जाए रे मना हरि भजा गोविंदा गोविंदा भागवत जीवतो वाक्य करणात मरता है बुरी भोजनात गया या पिंडदानस्य त्रिभिपुत्रशेच पुत्रता याडी बाप जार बातेम गयाम को काशी को पर्या को बुद्ध गया को मातृ गया को पितृ गया को जर आपण याडी बापर नाम येती पिंडदान किंवा अस्थि विसर्जन किदे तो आपल्यानो पुण्य प्राप्त होच करताना गोकोटी दान गरणेशु काशी प्रयाग गंगायुत कल्पवास यज्ञावृत मेरु सुवर्ण दान गोविंद नाम स्मरण तुल्यम करताना कर्म जसो आपण संत केरेच एक आणि आपण करेच एक करताना मत रे गोरो अधोगती ती मरो चुकाव 84 रो फेरो किंवा मत कर बंदा अभिमानी झुटीचई जिंदगानी रावण सरीक चले गेजो तो तमार हमार काही बिचाच मत कर बंदा अभिमानी झुटीचई जिंदगानी करताना बापूजी आपल्याला केरेच कर मेरी हो जा ज्ञानी आटा हरी कर मेरी हो जा कर मेरी हो जा हरी कर मेरी हो जा पावसाळा आपण पाणी धन लार पाणी पडगो मे महिना पाणी पडगो अभी जून महिना जो असो पावसाळ्यात धन अब हवा छोटी असते जोपर्यंत हवा बंद येईल तोपर्यंत पाणी येईल तो एकदम अचानक हवा छोटी अब सस्या काय की तो एक पिपळेट झाडेट सुतो ससा पिपळेट झाडेट सोगो सोयर बादेम सपन पडो की और उचित आभाळ वर डिले पडगो हनु करून सपन पडो जो कोणी सपनेम दासेन लगो को सस्या सपनेम धाटो जोरे दासेन लगो धातू गळम जार बादेम धाटू विचार किदो की पचवन कोण भेटो आंग सस्याना एक कोला भेटो कोला कच सस्य दादा क्यों भाग रहे हो ससान कच
कोला कच का धासरोज केला हो अरे जीने का है तो भागो आणि मरने का है तो ठहरो तो जगे राहून तो दास केला हो मरे राहून तो तू जागे थांब केला हो हाणू कित्येक साथ ये मरू वाटच काही जे कोला वर अंग दासेन लगू एक डायरेक्ट दासेन लगे दास्तू गळमजार बाद्यम एक लांडगा भेटस लांडगान काही का दुसरा शब्द काही लांडगा भेडिया तो भेड्या भेडवो भेड्या भेटर बाद्यम पच उगच कोलानी चारत भा का दास रोज गेला हो मन मालम जिन ससान पूस गेला हो ससा कच जीने का है तो भागो आणि मरने का है तो ठहरो आता जगे राहून तो दास केला हो मरे राहून तो आता जागे थांब केला हो काय मरू वाटच काही ही ओंदूर अंग ये केला रियक जे दासेन लगे गळमजार बाद्यम काय भेटो वाघ जंगलेर प्राणी कोण वाघीन वाटो भाई प्राणी का धासरेच विचारेन काही हरकत केला बस वाघ काही कसं राजा मंक्या वाघ म्हणजे एक राजा मंक्या आणि जंगलेर प्राणी केला गो बातम का धासरेच केला गो मन मालम झिनकेन पूस केला गो सस्यान पूस केला गो पण सस्या काही कसं जी आभाळ आसमान गिर रहा है आभाळ हेड पड़ रोज केला हो आसमान गिर रहा है और जीने का है तो भागो और मरने का है तो ठहरो अभी मरू वाटच गई के ना वाघ जंगले प्राणी शेर अंग दासेन लोग जंगले राजा रेंतळे शेर अंग दासेन लोग दास्तू जंगले एरिया संपगो नदी लागी नदी काठे दी गदा चर रे होत दी गदा देखो दी गदा भी कतरे आओ माई देखो तो दी गदा गदा चर सर नदीर काटे विचार कर रे भा मोठे मोठे प्राणी धासरोज केला हो जंगले राजा केला वाघ भी धासरोज केला बस काही कोण विचारान दे का केला म्हणजे गदा काही कच अरे गचप खो केला हो आपण हा चौकशी करता लोक आपण गदा कच केला हो हा म्हणजे गदा केला हो चौकशी करेन काही हरकत केला हो विचारा तो करी म्हणजे गदा काही कच के ना वाघ येन कच अरे वाघ दादा तुम तो जंगल का राजा हो क्यों भाग रहे हो केला हो अरे मेरे को मारू नहीं खिलाओ सस्से को पूछो खिलाओ ससा ने पूछ खिलाओ ससा उस उतर दो ससा कच आसमान गिर रहा है अरे जीने का है तो भागो और मरने का है तो ठहरो अब आभाळ हेड पड रोज खिलाओ आभाळ जर डिले पडगो तो आपण मरता है खिलाओ पण वरपेक्षा धासाचं कोण ठीक खिलाओ आणि जे गदाहून मरू वाटच काही हे उंदूर अंग धासेर प्रयत्न किती धासरे इंदूर चालणो काही सरळ न रेता लात मार रे केन लात मार रे वाघ येन लात मार कोलान लात मार उंदून वाटो मराचाच काही हा खेन वाघ येन वाटो घळम जायर पादेम आभाळ तो घळम रे गो पण इंदूर धासो काही थांबरो कोणी धास्तू घळम जायर पादेम शेवटेन वाघ सस्या शेवटेन गदा किला गो अरे वाघ दादा कथे सांग धासेच केला गो आपण जोपर्यंत केला हो ये धरती पर आभाळ आकाश ये धरती भेट टगेनी होते स्थानी आपण धासेच केला हो हा होते स्थानी आपण केला हो धासेच केला हो पच मन काही मला चिन केला ससान पूस केला हो जोपर्यंत आभाळ आकाश टगेनी तोपर्यंत धासेच केला हो आसमान गिर है जीने का है तो भागो मरने का है तो ठहरो पच धरती पर आभाळ आकाश काही टगेनी हेट जू इंदूर धासणो काही थांबेनी जू ये संसारे में आपण राधन धासरेचा पण सुखई मंक्यान मळेनी सर्व सुखाचे आशा जन्म केला वाया क्षणिक मुक्ती येत नाही केला हिंडता दिशा शिन पावला माया विष्टीला जीव माझा माझे सोयीत नेनवी कोणी किंवा संसार दुःखमुळ चौकडे विंगळ विश्रांती नाही कोठे रात्रंदिवस तळमळ दुःख बांधवडी आहे हा संसार सुखाचा विचार नाही कोठे करताना ईश्वर सिंग बापू घेतो मारो करण संसार चालू माया जाळे रे माहीर करताना संतेर नामेम शक्तीचं बापू नामेम शक्तीचं करताना हरिचंद्र राजा परोपकारी होना को हरि करवेरिये हो जाएगा रे डाले रे साढ़े तीन माँ सोनो लिदो भरसपा हरि करवेरिये हो जाएगा रे डाले मसाला खाई माँ किसो नवा करिए वरस करवेरिये हो जा विश्वामित्र गुरुवर राजली दो भरस
सो भारी बस हरी करमेरी हो जा गुरु ईश्वर सिंह बापू केरो करमे हरी करमेरी हो जा गुरु ईश्वर सिंह बापू केरो और कर्मे न समजारो अगा कर्मी जे उरावे ते सुख दुखी फळावे तरी ते भोगावे यावे देहा एका जसो कर्म कर्यो वसो फळ आपणे पदरेम पडे करताना बापूजी केरेच जशी करणी कर्यो हरिरी वसो चुकायो दामर अजब ख्याली मारो दाता खरोखरच न्यावर एक एक भजन बापूजी वेद मंत्रच आणि करताना आप जास्त वेळ न लेता बापूजी आपण लढी बोलदान कार्यक्रम आताच विराम देना का बंगला बांध लेळा राम बंगला भजन हरि रो करला बंगला बांध लेळा राम भजन हरि रो करला बापूजी करेच बंगला बांध लेणार राम बंगला बांध लेणार बंगला केन केदने शरीयन केदने घरेन बंगला कोणी के घर छेनी दार छेनी छेनी अंबर काया काई मांगू हरी तारे कनेती थोड़ा दनेरी जिंदगानी करतानी आज हमारे गंगूबाई हेमला नाईक जवान इंदुराजेर 13वी निमित्त श्री आपण हरिभक्त पारायण भजनी मंडळ सरी सकाशण इष्टमित्र गणगोत शिवने आपण आज ये जवान परिवार दुखे शामिल हुए करताना हमारी याडी आत्मान चिरकाल सुख शांती मुळे अशी सेवा भार चरणी ईश्वर सिंग बापू चरणी प्रार्थना करायचा आणि साहित्य कार्यक्रम आता धाम पूर्ण विरामदाचा करताना एकणा शिवेने एकणा उचात करो तनमन धनिती बापूर नामलो गुरु ईश्वर सिंह भजने मामो हो सारी अंगी देवर मायोर बापूरच भजने मोच रे मानवा प्रेम जगत का सारे